मित्रांनो, टोमणे बहादरांचे टोमणेच काय भारी न्यारी. 50 खोके एकदम ओके, बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं अमुक चोरलं, माझं तमुक चोरलं. आता काय टोमणा तर बिन शर्ट पाठिंबा. बिन शर्ट मित्रांनो, हा एक टोमणा आहे. ह्या टोमण्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. कोणाचं बिन शर्ट आणि कोणाचं शर्ट उतरवलं ते आज आपण बघून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, टोमणे बहादूर उद्धव ठाकरे, आता ते प्रचलित झाले नाव. उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी विविध प्रकारचे टोमणे मारलेले आहेत आपल्या राजकीय जीवनामध्ये. त्याच्यामध्ये अगदी युतीचे म्हणजे त्यांच्या शिवसेनेचे दोफाट झालेत, दोन भाग झालेत. त्यावेळेपासून तर ते अगदी टोमण्यांचा त्यांनी काय पाऊसच पाडायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळी कसं टोमणे म्हणजे गद्दार, 50 खोके एकदम ओके, माझा बाप चोरला, आपल्या बापाचं नाव लावा, मिंध्याने आपल्या बापाचं नाव लावायचं, माझी संघटना चोरली, माझ्या संघटनेचं नाव चोरलं. आता तर त्यांनी कहरच केला. ते काय म्हणाले, बिन शर्ट पाठिंबा. मित्रांनो, शिवसेनेचा ज्यावेळी 58वा वर्धापन दिन सोहळा साजरा करायचा होता आणि साजरा केला उद्धव ठाकरे यांनी. आता ती शिवसेना आहे की नाही आहे हे आता तुम्हीच ठरवा. पण त्यांनी 58वा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला आणि त्या सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं, कोणाचं नाव न घेता. पण टोमणा मारला त्याने. काय मारला? बिन शर्ट पाठिंबा, बिन शर्ट. आणि हा टोमणा कोणाला होता तर राज ठाकरे यांना. मित्रांनो, बघा काय गंमत आहे. हेच उद्धव ठाकरे ज्यावेळी त्यांच्या पक्षाचे दोन शकलं पडलीत, दोन भाग झालेत, त्यावेळी ते अगदी राज ठाकरेंच्या दावणीलासुद्धा जायला तयार होते. राज ठाकरेंची मदतसुद्धा ते घ्यायला तयार होते. बघा काय परिस्थिती आहे. आणि ज्यावेळी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे वरळीमधून उभे राहिलेत आमदारकीची निवडणूक लढवायला. त्यांना मंत्री बनायचं होतं, मग आमदार व्हायलाच हवं. तर आमदारकीची निवडणूक लढवायला ज्यावेळी उभे राहिलेत त्यावेळी त्यांनी मनसेकडे पाठिंबा मागितला. आणि त्यावेळीसुद्धा ह्या राज ठाकरेंनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला, बिनशर्त. त्यावेळी त्यांना हा शर्ट आठवला नाही, त्यावेळी त्यांना ती शर्त आठवली. मित्रांनो, बघा म्हणजे केलेल्याची जाण नाही. या व्यक्तीला केलेल्याची जाण नाही. त्याने आजपर्यंत कोणाच्याही जे त्यांच्यावरती उपकार केलेत, मेहरबानी केली, त्याची जाण ठेवलेली नाही या व्यक्तीने. हे आजपर्यंत दिसून आलेले. कारण बघा ना, वरळीमध्ये त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, आदूबाबा त्यावेळी उभे राहिले होते. त्यावेळी त्यांना शरम वाटली नाही आपल्या चुलत भावाकडून पाठिंबा मागायचा. आणि तो पाठिंबा राज ठाकरे यांनी दिलासुद्धा. आणि तोसुद्धा बिनशर्त, कुठलेही शर्ती अटी काही नाही. त्यावेळी त्यांना हा शब्द आठवला नाही, बिनशर्ट. मित्रांनो, आता जो त्यांच्या डोक्यात तो माज आहे ना, अहंकार आहे, त्यांना असं वाटते की आपण 21 जागा निवडून 9 जागा निवडून आणल्यात आणि एकनाथ शिंदेंना शह दिला आहे असं त्यांना वाटते. आता त्यांची ही नशा जी आहे ना चढलेली, ही झिंग जी चढलेली आहे ती विधानसभेत उतरेल असं तरी मला वाटते. कारण ज्या काही लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना जिथे आघाडी मिळाली, एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये म्हणजे 4-5 विधानसभा मिळून एक लोकसभा मतदारसंघ होतो. अशा विधानसभेच्या जर त्या 4-5 जागा आहेत, त्या जागेमधील एका जागेमध्ये त्यांना काय मिळालेली आहे, लीड मिळालेलं आहे. आणि त्या लीडवरती
त्या जिंकून आलेले आहेत मुंबईमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जे विधानसभा आहेत मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तो एक विधानसभा सोडल्या तर त्याच्या व्यतिरिक्त जिथे विधानसभा आहेत तिथे शिंदेच्या म्हणजे मूळ शिवसेनेने तिथे लीड घेतलं होतं. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेंचं पारडं जड दिसते, म्हणजे मूळ शिवसेनेचं पारडं जड दिसते. आणि त्या मेळाव्यामध्ये त्याने मान्यसुद्धा केलेलं आहे मूळ शिवसेना कोणती आहे. यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे याच्या पूर्वीचा, की मूळ शिवसेना कोणती हे उद्धव ठाकरेंनी मान्यसुद्धा केलेलं आहे. ते त्यांनी स्वीकारलंसुद्धा. मूळ शिवसेना कोणती, तर जी एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे ती मूळ शिवसेना, ज्याला निवडणूक आयोगाने त्यांना हिरवा कंदील दिलेला आहे, त्यांना ते चिन्ह, त्यांना ते नाव आणि ते पक्ष बहाल केलेला आहे, ती मूळ शिवसेना. आणि त्याचा उल्लेख त्यांनी या मेळाव्यामध्ये त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेलाच आहे आणि ते मान्य केलेलं आहे, त्यांनी स्वीकारलेलं आहे. पण टोमणे मारायचे ते काय थांबत नाही आहेत. बघा मित्रांनो, अजून कुठे काय नक्की झालेलं नाही आहे. आपण एखादा माणूस असेल ना की युद्ध करायच्या अगोदर तो पहिली चाचपणी करतो आहे की आपल्यासोबत कोण आहे, काय वेळ आली तर आपल्याला कोणाला सोबत घ्यावं लागेल, कुठल्या परिस्थितीत आपल्याला उभं राहावं लागेल, कुठल्या परिस्थितीत आपल्याला लढावं लागेल, याची तू चाचपणी करतो. उचलली जीभ लावली टाळायला नव्हे. ठीक आहे, त्यांनी शिंदेंच्या विरोधात जे काय गरळ ओकली, दोघांनी एकमेकांच्या संघटनेबद्दल म्हणजे शिंदेनीसुद्धा आणि उद्धव ठाकरेंनीसुद्धा आपापली मतं मांडलीत, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर ह्या व्यक्तीने थांबायला हवं होतं, कोणी उद्धव ठाकरेने. आणि पहिलं काळ वेळ परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. जर तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात, तुम्हाला कोणाची गरज पडेल, कोणाची साथ लाभेल, साथ हवी असेल ती सांगता येत नाही कोणत्याही क्षणी. बघा, वेगळ्या विचारधारेला बरोबर घेऊन ते गेलेत आणि ती आघाडी निर्माण केली. आणि त्यावेळी त्यांनी साधलं ते. काँग्रेससुद्धा त्यांना काँग्रेसशीसुद्धा त्यांना ॲलर्जी लागली नाही, वाटली नाही. म्हणजे ही गोष्ट त्यांनी डोक्यात ठेवली पाहिजे होती. आपण काय वक्तव्य करतो आहे, काय बोलतो आहे, कोणाबद्दल बोलतो आहे, कोणाला टोमणे मारतो आहे. पण एखादा जो बायकी स्वभाव असतो ना टोमणे मारण्याचा, तो कधी जात नाही. आणि तीच नेमकी गोष्ट आहे उद्धव ठाकरेंची. म्हणून ते काय म्हणाले, बिनशर्ट पाठिंबा. बिनशर्ट म्हणजे त्यांनी राज ठाकरेंचा शर्ट उतरवला म्हणजे त्यांना उघडा केला असं म्हणायचं आहे. त्यांना काय म्हणायचं आहे, राज ठाकरेंना मी आता उघडं केलेलं आहे. मित्रांनो, अहंकार असो ना, तो माणसाला एका मर्यादेपर्यंत साथ देतो, त्याच्यानंतर देत नाही तो. ज्यावेळी त्याचं पितळ उघडं पडते, ज्यावेळी वास्तव समोर येते, आणि ते वास्तव आता समोर आलेलं आहे. जे हिंदू म्हणून स्वतःला संबोधतात, स्वतःचा उल्लेख करतात, त्या हिंदूंनीसुद्धा, त्या सनातनी आहेत, त्यांनी जे यांना 5-10% जी मतदान मिळालं, ते सुद्धा म्हणजे जे धर्मनिरपेक्षेचे मुखवटे लावलेले हिंदू असं म्हणायला पण हरकत नाही, आणि जे दिशाभूल झालेले, संभ्रमित झालेले असे जे हिंदू, म्हणजे खोटं उद्धव ठाकरेंनी जे खोटं रेटलं होतं ते खोटं ऐकून, त्या बाता ऐकून जे संभ्रमित झालेले, दिशाभूल झालेले हिंदू सनातनी, हे सुद्धा आता ह्या आलेल्या रिझल्टमुळे, ह्या आलेल्या निकालामुळे त्यांच्यासमोर हे वास्तव जेवढी उघडं झालेलं आहे, त्यामुळे ते आता त्यांची साथ नक्की सोडणार. आणि त्याची चर्चाही सुरू झालेली आहे. कारण माझ्याबरोबर ज्यांनी विरोध दर्शवला होता एकनाथ शिंदे यांना, आणि जे काही गैरसमज होऊन ते एकनाथ शिंदेंना शिव्या घालत होते, त्यांचेसुद्धा आज डोळे उघडलेले आहेत. त्याच म्हणत आहेत, केळुसकर साहेब तुम्ही म्हणत होता ते बरोबर आहे, केळुसकर भाऊ तुम्ही म्हणत होता ते बरोबर आहे.
राजेश भाऊ, तुम्ही सांगितलं ते बरोबर होतं. तुमचं जे विश्लेषण आहे, तुमचं जे या राजकीय परिस्थितीचं जे तुमचं अवलोकन आहे ते योग्य होतं. असं आता ते सुद्धा म्हणजे जे संभ्रमित झालेले, दिशाभूल झालेले जे मतदार होते ते आज सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. आणि जे मुखवटा घातलेले आहेत ना मित्रांनो, ज्यांनी मुखवटा घातलेला आहे धर्मनिरपेक्षतेचा, त्यांना काही पडलेली नाही. कारण त्यांना ना कुठल्या धर्माशी लेणं देणं आहे. त्यांना फक्त मतलबाशी आहे, स्वार्थाशी आहे, आपल्या हिताशी आहे. ना हिंदुत्व आहे, ना ते हिंदुत्ववादी आहेत, ना ते इस्लामी आहेत, ना ते ईसाई आहेत, ना ते बौद्ध आहेत, ना ते कोणी आहेत. त्यांना फक्त एकच आहे की आपलं मतलब साधणं, आपला स्वार्थ साधणं. जसं उद्धव ठाकरे हे मतलबी आहेत त्याच प्रकारे. त्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या, तो जो काय 0.5% असेल तो. पण जे काय बाकीचे तो 0.5% सोडला तर जे काय 5-6%, 5-10% जे शिवसेनेच्या विरोधात त्यांनी मतदान केलं होतं आणि त्यांनी उभाटाला जे मतदान केलं होतं, असे मतदार आज मूळ शिवसेनेच्या पदरात आपलं वोट टाकणार, मतदान करणार. हेच आता वर्तमान काळाच्या स्थितीमध्ये दिसून येते. मित्रांनो, अजून ती झिंग उतरलेली नाही आहे उद्धव ठाकरेंची. आता शर्ट उतरण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, हे त्यांना माहिती नाही आहे. कारण आता हा जो मतदार होता, ज्या मतदाराने त्याला जिंकून दिलं आहे, तो पारंपरिक मतदार काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच आहे, त्यांची विचारधारा एकच आहे. एकाच संघटनेमधून 2 संघटना झालेल्या आहेत त्या, त्यामुळे त्यांची विचारधारा एकच आहे आणि त्याच विचारधारेचा तो एक मतदार आहे. मग तो मतदान कोणाला करणार तर काँग्रेसला, साहजिकच. आणि तो हिंदुत्व विरोधी आहे, हिंदुत्व विरोधी आहे. त्याने घेतलेला निर्णय हा हिंदुत्वाच्या विरोधातच आहे. तो कोणतीही वेळ, कोणताही काळ, म्हणजे कोणत्याही वेळेला, कोणत्याही काळाला, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थितीत तो भाजपाच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधातच मतदान करणार. मित्रांनो, जर उद्या सकाळी भविष्यामध्ये जर सगळे पक्ष वेगवेगळे लढलेत, काँग्रेस वेगळा लढला, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळे वेगवेगळे लढलेत, तर उद्धव ठाकरे यांना जी मतं मिळाली आहेत, पारंपरिक मतं काँग्रेसशी, ती मतं उद्धव ठाकरेंना मिळतील का? हा साधा सरळ प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते? ते मुसलमान उद्धव ठाकरेला मतदान करतील का? जर उद्धव ठाकरेच्या विरोधात एखादा तिथे काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला तर ते काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील की उद्धव ठाकरेला मतदान करतील? आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, बिन शर्ट पाठिंबा. आता हा त्यांचा शर्ट उतरायची वेळ आली आहे आणि ते शर्ट कोणाचा उतरवत आहेत तर राज ठाकरेचा. मित्रांनो, राज ठाकरे आता परिपक्व राजकारणी झालेले आहेत. त्यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन आपली बाजू मजबूत ठेवलेली आहे. आता ज्यावेळी ते तडजोड करतील युतीबरोबर, त्यावेळी ठासून ते आपल्यासाठी एक संख्या मागून घेतील उमेदवारांची, की आम्ही एवढ्या जागेवर लढणार, अन्यथा आम्ही वेगळे लढू. आणि त्यांनी ते जाहीरसुद्धा केलेलं आहे. ते राज ठाकरेंनी ते सांगितलंसुद्धा आहे आपल्या कार्यकर्त्यांना, तुम्ही आता निवडणुकीच्या कामाला लागा, विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागा. मित्रांनो, समजून घ्या, बिन शर्ट पाठिंबा. आता शर्ट कोणाचा उतरणार? तुम्हाला काय वाटते? कोण कोणाचा शर्ट उतरणार या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये? भाजपाची जी मतदार आहेत ते मतदार 0.5% कमी झालेले आहेत, ते इकडे तिकडे झाले आहेत. बाकीचे जे मतदार आहेत ते भाजपासोबतच आहेत. याचा अर्थ समजून घ्या. जे शिवसेनेचे मतदार आहेत, मूळ शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे, ते 14.5% आहेत, 14.5%. आणि 3.5-4% हे उद्धव ठाकरेच्या सोबत गेलेले आहेत, जे मूळ शिवसेनेचे मतदार होते ते.
याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. आता शर्ट कोणाचा उतरवला जाईल आणि मनसेचे जे मूळ पारंपरिक मतदार आहेत ते मनसेला मतदान करणारच आहे. जर युती झाली तर मनसेचे स्वतःचे पारंपरिक मतदार, शिवसेनेचे पारंपरिक मतदार, मग ते 14 असो किंवा ते 19 हो, ते पारंपरिक मतदार, भाजपाचे पारंपरिक मतदार कोणाच्या उभे राहणार सोबत? तर मनसेच्या. मनसेचे, शिवसेनेचे आणि भाजपचे हे त्या युतीच्या बाजूने उभे राहणार. ही साधा सरळ एक गणित आहे. हा साधा सरळ गणित आहे. पण आघाडीमध्ये जर बिघाडी झाली जागा वाटपावरून, कारण आता प्रत्येकजण बोलायला लागले आहेत. शरद पवारसुद्धा म्हणतात जास्तीत जास्त जागा आम्ही लढवणार आणि त्यांना तो हक्क आहे. 9 जागा लढवून त्यांनी 7 जागा जिंकून आणलेल्या आहेत. काँग्रेसला सुद्धा हक्क आहे. 1 जागा होती त्यांची आणि 13 जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मग आता उद्धव ठाकरेंना काय किंमत राहिली त्या आघाडीमध्ये? आणि असं असताना जर ते बिनसलं, आघाडी बिनसली आणि उद्धव ठाकरेंनी ठरवलं की आपण एकला चलो, मग शर्ट कोणाचं उतरेल? भले सगळे वेगळे लढलेत तर तरीही शर्ट उद्धव ठाकरेंचाच उतरणार आहे असं तरी मला आज दिसते. टोमणे मारायचे त्यांनी आज थांबायला हवं होतं. त्यांनी आपल्या जो त्यांचा विजय झाला आहे त्या विजयाचा काय करायला पाहिजे होतं? अभ्यास करायला पाहिजे होता. तो समजून घ्यायला पाहिजे होता. त्याचं परीक्षण करायला पाहिजे होतं, निरीक्षण करायला पाहिजे होतं आणि नंतर आपली जीभ टाळायला लावायला पाहिजे. उचलली जीभ लावली टाळायला नव्हे मित्रांनो, कारण हे राजकारण आहे. राजकारणामध्ये कधी काय घडेल, शेवटच्या बॉलवरती कोणाचा विकेट पडेल सांगता येत नाही. आणि तीच नेमकी गोष्ट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली आहे. एक विचारधारा 100% ही आघाडीच्या बाजूला गेल्यामुळे हा जो पराभव झालेला आहे भारतीय म्हणजे युतीचा, त्याला कारण एक गठ्ठा आणि जे काय दिशाभूल झालेले, मग ते बौद्ध असो, ST SC असो, OBC असो किंवा अन्य कोण हिंदू असो, जातीपातीतले, ते जे भाजपाशी, शिवसेनेशी आणि त्या राष्ट्रवादीबरोबर त्या युतीशी, महायुतीपासून दूर झाले होते, त्यांना आज ही गोष्ट कळलेली आहे, लक्षात आलेली आहे. मग ते आता कोणाच्या सोबत जातील? ही साधी सरळ गोष्ट आहे. पण उद्धव ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली व्यक्ती आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली व्यक्ती आहे. बिन शर्ट पाठिंबा. आता कोणाचा बिन शर्ट होईल आता तुम्हीच ठरवा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडले तसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.